या व्हिडिओमध्ये आपण जी केचे प्रश्न बघणार आहोत। 25 अतिशय महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहेत। एकूण जे प्रश्न मी काढलेले आहेत महत्त्वाचे आधीचे एक्झाम झालेले आहेत त्यामधील आणि जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत जे अनेकदा विचारलेले आहेत असे एकूण 1000 प्रश्न काढलेले आहेत। रोज तुम्हाला 25 प्रश्न मी प्रोव्हाइड करणार आहे। हे 25 प्रश्न तुम्ही डेली तुमच्या नोटबुकमध्ये वहीत लिहून घेऊ शकता आणि हे पाठच तुम्ही करायचे प्रश्न 25 प्रश्न आणि उत्तरे वन लाइनर स्वरूपामध्ये हे सर्व प्रश्न उत्तरे असतील। एकूण 1000 प्रश्न उत्तरे मी तुम्हाला देणार आहे डेली 25 याप्रमाणे। तर हे जे प्रश्न उत्तरे आहेत जी केचे मेगा भरती जी आहे तलाठी ग्रामसेवक जिल्हा परिषद भरती त्याचबरोबर पोलीस भरती जी येणार आहे त्यासाठी त्याचबरोबर SSC MTS मल्टी टास्किंग स्टाफ यासाठी सुद्धा जाहिरात आलेली आहे। आणि सर्व ज्या नवीन रिक्रुटमेंट नवीन ज्या जाहिराती आहेत त्या मराठी भाषेमध्ये संपूर्ण नोटिफिकेशन पाहण्यासाठी आपलं जॉब न्यूज मराठी हे चॅनल आहे ते चॅनल सबस्क्राइब करा। तिथे तुम्हाला नवीन जॉबची माहिती मी देत असतो। या सर्व भरती त्याचबरोबर रेल्वेच्या ज्या एक्झाम आहेत त्यासाठी सुद्धा हे सर्व अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत। तर मित्रांनो व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत बघा, प्रत्येक प्रश्न बघा। जास्त वेळ न घालवता आजचे 25 प्रश्न आपण पाहणार आहोत। पार्ट पहिला आहे रोज 25 प्रश्न याप्रमाणे 1000+ प्रश्न तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे। तर आजचे 25 प्रश्न कोणते आहेत ते पाहूया। पहिला प्रश्न आहे विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक कोण? विंग्स ऑफ फायर तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी हे पुस्तक लिहिले। पुढील प्रश्न बेरीबेरी रोग हा कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो? बेरीबेरी रोग कोणत्या विटॅमिन कमतरतेमुळे होतो? जर उत्तर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही खाली व्हिडिओ पॉज करायचा आहे, खाली उत्तर द्यायचं आहे, नंतर व्हिडिओ प्ले करायचा आहे। विटॅमिन B1 त्यामुळे तुमचा जास्तीत जास्त सराव होईल। पुढील प्रश्न आहे गोवा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणी शपथ घेतली? नुकतीच गोवा राज्याच्या मुख्यमंत्री शपथ घेतलेली आहेत नवीन मुख्यमंत्र्यांनी। तर ती कोणी शपथ घेतली त्यांचं नाव काय? तर प्रमोद सावंत यांनी गोवा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली। पुढील प्रश्न आहे ताजमहालासाठी संगमरवर कोठून आणला होता? याचं उत्तर आहे मकराना येथून ताजमहालासाठी संगमरवर आणला होता। पुढील प्रश्न आहे ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? आणि याचं उत्तर आहे ग्रामसेवक। ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो हे लक्षात घ्या। पुढील प्रश्न आहे दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? आणि याचं उत्तर आहे सिकंदराबाद। पुढचा प्रश्न आहे जागतिक संस्कृत परिषद कोठे पार पडली? 2019 मध्ये जागतिक संस्कृत परिषद झालेली आहे तर ती कोठे पार पडली? करंट अफेअरचा क्वेश्चन आहे। याचं उत्तर आहे नेपाळ। नेपाळ यामध्ये जागतिक संस्कृत परिषद पार पडली 2019 ची। प्रश्न क्रमांक 8 रंगकर्मी सन्मान 2019 कोणाला मिळाला? याचं उत्तर आहे अजित भगत। पुढील प्रश्न दक्षिण ध्रुवाचा शोध कोणी लावला? अमेंडसन। पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? याचं उत्तर आहे अलेक्झांडर फ्लेमिंग। प्रश्न क्रमांक 11 संविधानाचे अनुच्छेद 45 कशाशी संबंधित आहे? आर्टिकल 45। याचं उत्तर आहे प्राथमिक शिक्षण प्रायमरी टीचिंग जे आहे हे सक्तीचं करणं अनुच्छेद 45 यामध्ये आहे। पुढील प्रश्न काशी विश्वविद्यालयाची स्थापना कोणी केली? याचं उत्तर आहे पंडित मदन मोहन मालवीय यांनी काशी विश्वविद्यालयाची स्थापना केली 1934 मध्ये। नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? उत्तर आहे गोदावरी। राज्याच्या पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? याचं उत्तर आहे पोलीस महासंचालक हे पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे। पुढील प्रश्न आहे योजना आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? आणि याचं उत्तर आहे पंडित नेहरू हे योजना आयोगाचे पहिले अध्यक्ष होते। पुढचा प्रश्न आहे दुधाचे रूपांतर दह्यामध्ये कशामुळे होते? याचं उत्तर आहे जीवाणूमुळे दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होतं।
भारताचे प्रथम गव्हर्नर जनरल कोण होते? भारताचे प्रथम गव्हर्नर जनरल कोण होते? तर याचं उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिक. पुढचा प्रश्न आहे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली? ईस्ट इंडिया असोसिएशन याची स्थापना केली दादाभाई नौरोजी यांनी. कोठे केली? लंडन येथे. आणि कधी केली? 1866. याच्यामध्ये 3 प्रश्न कव्हर होतात तुमचे. पहा, ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली, कोठे केली आणि कधी केली. पुढचा प्रश्न आहे एकेरी नागरिकत्वाचे तत्त्व कोणत्या देशाच्या संविधानातून घेतले आहे? भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे, आपल्याला माहीत आहे. अपवाद जम्मू काश्मीर मध्ये कलम 70 नुसार काही वेगळे नियम लागू होतात, तरीही पूर्ण भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे. भारताच्या कोणत्याही राज्याचा तो रहिवासी असल्यास. याचं उत्तर आहे इंग्लंड. इंग्लंडच्या देशाच्या संविधानातून हे तत्त्व घेतले एकेरी नागरिकत्वाचं. पुढचा प्रश्न आहे राजभाषा विभाग कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतो? राजभाषा विभाग हा कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतो? याचं उत्तर आहे गृह मंत्रालय. गृह मंत्रालयाअंतर्गत राजभाषा विभाग येतो. पुढचा प्रश्न आहे मध्य प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे? याचं उत्तर आहे भोपाळ. संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली? संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली? आणि याचं उत्तर आहे 24 ऑक्टोबर 1945. पुढील प्रश्न आहे एशियाटिक सोसायटीचे संस्थापक कोण? याचं उत्तर आहे विल्यम जोन्स. प्रश्न क्रमांक 24 ग्रामपंचायत कोण बरखास्त करू शकतो? याचं उत्तर आहे राज्य सरकार. राज्य सरकार हे ग्रामपंचायत बरखास्त करू शकतो. राज्य सरकारला याचा अधिकार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25 सावंत कृषी विद्यापीठ कोठे आहे? सावंत कृषी विद्यापीठ कोठे आहे? याचं उत्तर आहे दापोली. दापोली येथे सावंत कृषी विद्यापीठ आहे. तर मित्रांनो हे आजचे 25 प्रश्न. अशाच प्रकारे डेली तुम्हाला 25 प्रश्न 1000+ GKचे तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काही डाऊट आणि सजेशन असतील तर तुम्ही खालील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तसेच आपले फेसबुक पेज लाईक करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि नवीन जॉब अपडेटसाठी आपलं नवीन चॅनल आहे जॉब न्यूज मराठी, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन 25 प्रश्नाबरोबर. तोपर्यंत जय हिंद.